थँक गॉड जानू अजून आले नाही. ती असताना तो ब्लॅकमेलर आला असता तर. Damn. आज संध्याकाळी 5 वाजता हळदी कुंकू ठेवलाय घरी. इतर बायका येतील 5 वाजता, पण तुम्ही सगळे घरचेच आहात. तुम्ही लवकरच या. इलांबरी नक्की आहे हा. हो काकू नक्की. रेणुकाताई, आजीना तुम्ही सांगाल का? मला दिसल्या नाहीत त्या. हो मी त्यांना सांगेन आणि आम्ही नक्की येऊ. ठीक आहे. आई जानू यावर्षी मदतीला आहेच तुझ्या, पण तरीही तुला काहीही मदत लागली तरी मला बोलवायचं. मी नाही हो तुला बोलवणार. अगं तू यावेळी काहीही काम करायचं नाही. यायचं, पन्ह प्यायचं, आंबे डाळवर ताव मारायचा, बस. रेणुकाताई, मी इथून घरी गेल्यावर सिंचनाला पण कळवणार आहे. फोन करणार आहे मी तिला. मग तुम्ही सगळे नक्की येत आहे? हो. अरे देवा, ही भावनाची आई सिंचनाला फोन करणार म्हणजे माझ्यासाठी प्रॉब्लेमच आहे. नाही, काही झालं तरी सिंचना त्या घरात जायला नको, नाहीतर माझी सगळी मेहनत फुकट जाईल. सिंचनाच्या मनात इतके दिवस हरीश रावांबद्दल जे काही खोटं नाटं सांगून विष पेरलंय ते सगळं उघड पडेल. थांबा. सर, मला असं वाटतं आपण इथून ना रिक्षा घेऊन जाऊया. नाही त्याचं काय आहे, मार्केटमध्ये आपल्याला खूप गर्दी मिळणार आणि तिथे तुमची गाडी पार्क करायला अजिबात जागा मिळणार नाही. त्यापेक्षा मला असं वाटतं तुम्ही गाडी इथेच पार्क करा, मी पटकन रिक्षा बघते. उतरा तुम्ही पण. चला हो, चला. रिक्षा. नाही थांबा 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 थांबा. हां चला, मार्केटला जायचंय. जाऊया ना, 100 रुपये होतील. हां हो. दादा, सासवडच्या मार्केटला जायचंय, दुबईच्या मार्केटला नाही. 50 देईन. चला बसा सर, या. आता तुम्हाला कसं, हे बघा, मला तुम्ही सांगा 50 रुपये मध्ये कसं परवडत? अहो निदान 70 करा. अजिबात नाही. 50 म्हणजे 50 आणि बरोबर परवडेल. चला तुम्ही. हावताय बघा, आता आहे का? दादा, मी तुम्हाला 50 रुपयांपेक्षा 1 रुपयाही जास्त देणार नाही. चला. काय ताय तुम्ही पण असं का? चला चला चला. असं नसते हो. सर, तुम्हाला माहितीये, लहानपणी ना माझे बाबाच मला मार्केटला घेऊन यायचे आणि त्यांनीच मला खरेदी करायला सुद्धा शिकवली. म्हणजे माझ्या बाबांचा ना एक ग्राउंड रूल आहे, तुम्हाला पहिल्याच दुकानात गोष्ट आवडली म्हणून ती खरेदी करायची नाही. सगळ्यात आधी 4 दुकानं फिरायची, सगळीकडे त्या गोष्टीचा रेट जाणून घ्यायचा, त्याच्यानंतर गोष्टीची क्वालिटी चेक करायची, मग त्या दुकानदारासोबत भाव करायचा आणि मगच ती गोष्ट खरेदी करायची. मला खूप भारी वाटायचं बाबांसोबत लहान असताना शॉपिंगला यायला. आणि त्यानंतर ना आमचा एक ताकवाला ठरलेला होता. मग आम्ही आमची शॉपिंग झाली की ताक पार्टी करायचो. एवढी मज्जा यायची ना. सॉरी सर. साहेब, आपली ऑटो आहे ना, लय लकी आहे बघा. अहो अशा जोड्या आहे ना आपल्या ऑटो मध्ये ना, लय जोड्यात बघा. काय सांगू तुम्हाला. आईचा फोन.
सिंचना, अगं मी बोलते, कामात होतीस का? हां बोला ना. बरं ऐक ना, आज ना आपल्या घरी संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलाय, नक्की यायचंयस तू. सिंचना, अगं घरची सून आहेस तू, तुझा मान आहे. हे बघ, मनात ज्या काही गोष्टी आहेत ना त्या बाजूला ठेव आणि हळदी कुंकवाला नाही म्हणू नकोस. नक्की ये, येशील ना? अगं तुला माहितीये का, आज आंबेडाळी बरोबर तुझ्या आवडीचा कच्च्या पोह्यांचा चिवडा पण करणार आहे. तो खायला तरी येशील ना? प्रयत्न करेन. प्रयत्न नाही, नक्की ये. फक्त मीच नाही, अख्खं कुटुंब तुझी वाट पाहत आहे. नक्की ये. ठेवू? हं. इडियट. भेटली तू पुन्हा कानवी भासली तू मला सांगना शब्दना बोलले काय झालं सर, तुम्ही माझा हात का पकडलात? असाच. मला वाटलं तुम्हाला गर्दी ठरवण्याची भीती वाटते की काय. यू कॅन से दॅट. बरं, आता आपल्याला जे जे सामान घ्यायचंय त्याची लिस्ट माझ्याकडे ऑलरेडी रेडी आहे. तुम्ही फक्त माझ्या सोबत चला. येस मॅम. चला भेटली चला चला. पाहिले मी तुला आज माझ्या वेना शांती, कुठे निघाला तुम्ही? सर, मला असं वाटतं मी या माणसाला ओळखते. म्हणजे मी याला कुठेतरी बघितलंय. तुम्ही पण ओळखता का? नाही, तुम्ही पण त्याला बघताय, तो सुद्धा तुम्हाला बघतोय, म्हणून विचारलं. नाही नाही, मी मला नाही माहित हा माणूस कोण आहे.